चला आईस्क्रीम. कुठे गेले सगळे? अरे आता तर होते. आई, शिवा. दार उघड आहे खोलीचं. याला पण कडी. कुठे कुठे तुम्ही सगळे? अरे ऐका, सगळे लाईट गेलेत. शिवा काय? फीज गेली असेल बहुतेक. ऐक ना शिवा, मला माहितीये तूच करतेस. कुठेस तू? तू हे करत बस, मी आईस्क्रीम आतमध्ये ठेवतो. लाईट ऑन ऑफ करा, लाईट ऑन ऑफ करा, म्हणजे आशू घाबरेल. शिवा. बस झाले, खूप झालंय. मला काही फरकच नाही पडत. मी नाही घाबरत आहे. ऐक ना, हे लॅम्प वगैरे फुटतायत आता घरातले. तुम्ही प्लीज प्लीज बिहेव युअर सेल्फ गाईज, प्लीज. खूप झालंय आता. अति होतंय आता. काय नाही, मजा मजा असते, पण आपल्याला एवढा चांगला नवरा आहे, सो एवढं सगळं चांगलं करतो, आईस्क्रीम घेऊन आला, तरी हे असं वागू नये, असं माझं मत आहे. शिवा, संपदा. शिवा, हे बघ, आपण लपाछपी नंतर खेळूयात, तुला हवं तर. हा, कळतंय का तुला? तिकडेच ते सोफ्याच्या मागे कोण आहे? काय ए तू? शिवा, थांब थांब, तुला दाखवतो. थांब 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 थांब. आता हा, घाबरव ना, घाबरव, अजून घाबरव, मला घाबरव की. अवतार बघ स्वतःचा काय करून घेतलाय. घरातले कुठे आणि सगळे? अरे हा, त्या कुसुम मावशी आहेत माहितीये का, त्या आजारी आहेत. अरे तर त्यांच्या मुलाचा फोन आला होता, तर ते सगळे त्यांना भेटायला गेले. काही सिरियस आहे का? नाही, काका म्हणाले की काही लागलं तर फोन करतो. मला एक गोष्ट सांग, तू हे काय केलं? मज्जा मज्जा, ही मज्जा, ही मज्जा आहे काय? म्हणजे काय संबंध आहे? तू काही करू शकली असतीस. तू घरात होतीस, मी घरात येणार होतो. हा, तू काही रोमॅन्टिक करू शकली असतीस, पण तू हे केलंस. मज्जा. ठीक आहे ठीक आहे, मला आईस्क्रीम दे. कुठला आईस्क्रीम? तू आणलं ना आईस्क्रीम संपलं. ही मज्जा. तू वेडा वाटतोय. माहितीये मला. आईस्क्रीम दे. नाही मिळणार. असं काय करतो? दे ना. ऐक, मी तुला आईस्क्रीम नाही देणार. तू हे केलंस ना, आता नाही मिळणार. आता मी खाली जातो, तू इथेच थांब. मी इथे का थांबू? मी तुझ्यावर येते. नाही 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 नाही, इथेच थांब. मी येईपर्यंत इथेच थांब, कुठे जाऊ नकोस. अरे असं काय करतो? खाली आणणार, तुला भीती वाटेल ना. मला वाटू दे, मी बघतो माझं. सरप्राईज द्यायचं तुला. थांब इथे. हा ठीक आहे, जा. सरप्राईज. अरे हा, मी इथेही काहीतरी करू शकते. आशू नेहमी मला म्हणतो ना की मी रोमॅन्टिक वागत नाही, हे करत नाही. आता बघ, माझ्यातली रोमॅन्टिक स्त्री.
वंदे अगं फोन केलतास ना चंदनला, मग काय म्हणला त्यो? आधी उचललाच नाही फोन, नंतर फोन उचलला आणि म्हणाले आम्ही जवळच गेलो, येतो लगेच म्हणून. अजून कसे आले नाहीत कोणास ठाऊक. ते बघ आले. अरे बापरे, अगं काय आहे, कुठे गेला होता तुम्ही, किती उशीर? अरे एवढं काय त्यात, थोडाच तर उशीर झालाय. आम्ही जरा मन रमवायला गेलो होतो, मला जरा बरं वाटावं म्हणून बाहेर जाऊन. चंदन, अरे लेकरा किती वाजले, किती वाट बघायची आम्ही तुमची. अरे एवढं काय झालं, थोडाच तर उशीर झाला ना. अगं थोडासा उशीर म्हणजे सकाळी 9 वाजता गेलाय तुम्ही आणि आता रात्रीचे 11:30 वाजलेत. हा मग शॉपिंग केली, मूवी बघितला, आईस्क्रीम खाल्लं, जरा बाहेर फिरलो, एवढा वेळ तर लागणारच ना. म्हणजे समजे पैसे आजच उडून टाकलेले दिसतात. अगं दिव्या, तू काय करतेस, तुला कळतंय का? आणि हे केवढं सामान घेतलंयस, किती पैसे उडवले. तर तो बिचारा एकटा कमावतोय, कळत नाहीये का तुला? बस नाही, नको ना लगेच लेक्चर द्यायला सुरू करूस. आधीच आयुष्यात कमी टेन्शन आहे का? मग थोडं मन रमवावं म्हणून काहीतरी करायला गेलं तर लगेच तुमची किटकिट सुरू झाली. अगं चांगलं सांगायला गेलं. नाही आई, ऍक्च्युली तिची चूक नाहीये. मीच तिला बोललो होतो की चल आपण जाऊ बाहेर, तुला पाहिजे ते करू, शॉपिंग वगैरे सगळंच. म्हणजे काय घरात बसून बसून सारख्या सारख्या त्याच गोष्टी तिच्या डोक्यात येत होत्या. जरा बाहेर घेऊन गेलो तर थोडी रिलॅक्स पण झाली आणि जरा जे काय विचार होते ते पण थोड्या वेळासाठी का होईना बाजूला राहिले ना, म्हणून तिची काही चूक नाही. दिव्या, लय नशिबवान आहेस तू, चंदन सारखा नवरा तुला मिळालाय. बरं, आता काय आणलंय ते दाखवू का? ते सगळं सोड, एवढा उशीर झालाय, जेवून घ्या आधी, चला. काय म्हणते अगं, अगं बाहेरनं खाऊन आले असतील ते. राईट, आता मी काय आणलंय ते दाखवू का? हे बघ, पटतंय का? हो, बापरे, अगं किती महाग आहे हे. दिव्या खुश तर झाली, पण माझी सेव्हिंग्स बऱ्यापैकी संपून गेली. तिला सांगूही शकत नाही. सरप्राईज मिसेस शिवा. सरप्राईज मिस्टर आशुतोष. पहिलं साहब काय केलंय? थांब एक मिनिट, मला बघू दे आधी. आहा, भाई साहब, मला ना हॉटेलमध्ये आल्यासारखं वाटतंय. क्या बात आहे, डेकोरेशन वगैरे केलंय. हे मला नव्हतं वाटलं तू हे करू शकशील इतक्या लवकर. बघितलं, तुला नेहमीच वाटतं मला असं काही जमणार नाही म्हणून. अरे भाई, आपल्या बायकोला काही जमणार नाही असं असूच शकत नाही. हो ना, असं आहे ना. मग मिस्टर आशुतोष देसाई उर्फ छकुल्या, हा, तुम्ही काय स्पेशल आणलंय? तर छकुल्या शेफनी आज मस्त रेड वाईन आणलेली आहे आणि स्टार्टर्स आणले. ते पण आपण केलेत बरं का. तू केले? हा, आपण केलेत. मला टेस्ट करायचे. असं नाही, काय आलं? आधी ती वाईन प्यायची मग स्टार्टर्स. मी वाईन, आशू नको मला वाईन. ए नको बिको नाही प्यायची. अरे आशू नाही, मला तुला माहिती आहे मला नाही पिशील जमत. ग, आवडेल तुला. ये बस अरे, बस बस नको ना मला. बस इकडे बस, आधी बस मस्त छान. ओके, मी पण इकडे छान बसतो. आता आरामात जमेल तुला. अरे पण हे घे. ते ओके, आता थांब. काय माहितीये का, काय? वाईन प्यायची एक टेक्निक आहे. हे बघ, ग्लास असा धरायचा, असं धर आणि स्टर करायचं सावकाश. काय करायचं? ढवळायचं. मी बोटाने करू का? शिवा, असं कर ना. असं असं ते पडेल तर. शिवा स्टाईल नाही करायचंय, आशू स्टाईल. प्रेमाने प्रेमाने. हा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ओके. आंबट आहे. वाटतंय. तू स्नॅक्स खाऊन बघ ना. हा, हे खाते. ते खाऊन बघ कसं आहे. हे कसं कमाल आहे, हे खूप भारी आहे, हे मला आवडलं.
वा. काय बघतोय? काय नाही, तू किती सुंदर आहेस ते बघतोय. चल काय मी काय आवरून पण नाही बसले. भूतासारखी दिसत असेल मी आता. भूतासारखी सुंदर दिसतेस पण. भूतासारखी का बस काही बोलू नको. काय बोलू नको. आहा आहा आ आवडायला लागली वाटतं. हा, एवढी वाईट पण नाही, हा. चांगली आहे. वा चांगली चांगली. ए ऐक ना, ए असं एका घोटात नसते प्यायची ती. हा. अवकाश. Come on. दे इकडे तुझा ग्लास. Come on, घे माझा ग्लास. मस्त. मला मस्त. चिअर्स. Cheers. जोरात शिवा. आता कसं वाटतंय? भारी वाटतंय. सावकाश मला एकदम सावकाश भारी सावकाश तिकडे नको जाऊ. भारी वाटतंय, भारी भारी एकदम भारी एकदम. ऐक ऐक बॅलन्स बॅलन्स कर. Balance. शिवा कसं करायचं? आपण बॅलन्स करायला शिकलं पाहिजे. हे बघ, असं बॅलन्स करायचं. कसं असं हे बघ, हे बघ, हे बघ, कसं करायचं? बॅलन्स असं बॅलन्स करायचं. बॅलन्स नाही होते. बॅलन्स शिवा काय? शिवा शिवा तुला आठवतंय का, आपल्याला एकदा पाना गँगनी दारू पाजली होती खूप खूप. हा भाई मला आठवलं. आणि? एवढी दारू प्यायलो होतो आणि सायकल वरून फिरलो होतो. मी सायकल चालव. एक मिनिट, मी चालवली होती. तू नाही, मी सायकल चालवली चालवली. होती. मी चालवली होती. एक तू मिनिट. पुढे बसली होती, मी मागे बसलो होतो. म्हणजे मी चालवली होती, तू मागे अगं मी बसला. चालवली होती सायकल. मी काय म्हणते, काय? हा हा आपण सायकल चालवूया. सायकल चालवूया. चालवूया. चला. ए सायकल कुठे आहे? ट्रिंग 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 ट्रिंग. ही बघ, सायकल इकडे आहे. ड्रिंक लवकर बसा, नाहीतर मी निघून जाईन. लवकर बस. ड्रिंक ड्रिंक. चला, मी चला. चालवते सायकल. सावकाश थांब थोडी सावकाश इथे. सावकाश सावकाश. थोडी ए चालव. थांबा, तुम्हाला सायकल चालवता येत नाहीये. नाही, मला येते सायकल चालवता, पण थोडेसे मी काय? प्यायले ना तर मला बॅलन्स जात. म्हणूनच मी सांगतोय, तुमच्याकडे लायसन आहे का? डार्लिंग लायसन्स नाही. इकडे इकडे. तुमच्याकडे लायसन्स आहे का? अरे माझ्याकडे परमनंट लायसन्स आहे. ऐक ना ऐक ना, काय आपण एकमेकांशी खरं बोलायचं का? हं? खरं? खरं. ए ए आशुतोष देसाई उर्फ छकुल्या, हा. आय लव्ह यू. अरे शिवा शिवा देसाई उर्फ शिवा, आय लव्ह यू टू. उठ उठ व्हॉट? उठ. का? तू उठ. आशु उठ. बोल. तू मला डान्स शिकव. मी ते माहितीये का, छान 2 कपल असतात आणि ते डान्स करतात. कपल वाला डान्स करायचा आहे. कपल ओके, मी शिकवणार. तू शिकव. ओके आशुतोष तुला शिकवणार. शिकव. कम. फोन कुठे गेला? फोन 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 मी इथे कुठे हे बघ, इथे इकडे ह्याला फोन. लावला होता. इकडे कुठे आहे फोन? फोन खिशात आहे. थांब, एक मिनिट. येणार आहे. आता कपल डान्स शिकणार. रेडी? म्युझिक. काय? ओके, हात धरायचे. हात धरले, जवळ ये.
आता ऐक स्टेप्स सांगतो मी तुला स्टेप्स करायच्या मागे जायचं 2 स्टेप पुढे यायचं 2 स्टेप कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट काय कोऑर्डिनेशन इम्पॉर्टंट चला करूया करेक्ट एक पाय मागे 1 एक पाय मागे 1 आणि असं जोरात केलं फास्ट ओके 1 2 3 नाही जाऊ दे कॅन्सल मला नाही येते हा डान्स करता हे कठीण आहे खूप कसं बाबा करतात तुला माहितीये का आमच्या वस्तीत गणपतीसाठी मिरवणुकीसाठी आमच्या वस्तीत तू आमच्याच वस्तीतला आहे की नाही? आमच्या वस्तीत. मग त्याच्यात ना भारी डान्स असतो मिरवणुकीतला डान्स असतो चालेल तो डान्स करायला मला खूप आवडतो आपण गणपती मिरवणूक डान्स करूया मी तो फोन dance वरती लावू लावणार. गाणं मी लावणार. बजाओ गाना बजाओ गणपती डान्स लावला आता लागेल ऐक 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 सावकाश सावकाश हळू 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 सावकाश सावकाश आशू मला खूप मजा आली मला पण खूप मजा आली थँक्यू आशू मी ना तुझ्यामुळे लाईफ एन्जॉय करायला शिकले आणि मी तुझ्यामुळे लाईफ जगायला शिकलो आणि तू आल्यानंतर ना आयुष्यात तू सगळ्यांना जीव लावलास आईला जीव लावलास भाऊंना जीव लावलास पण मग काकाला जीव हॅलो शिवा 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 झोपली आता झोपायचो एक मिनिट इथं काहीतरी आपण व्यवस्था करूया जाऊन भेटून आलो कारण काय परत भेट झाली असती नसती पण मावशीची ट्रीटमेंट आजच होती ना मग जमलं नसतं परत भेटणं. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग. आई तुझं डोकं दुखत होतं ना म्हणून चहा वा घे. थँक्यू. संपदा जरा मला पण एक कप चहा. ताई एवढाच केला होता अगं मी. अगं मग परत कर जा. मला पण संपदा थोडस. तुम्ही आत्ता येते मला वाटलं आला असाल आतापर्यंत. नाही आलो असतो मी कधीच पण थोडा उशीर झाला म्हणून मग. हे आशू शिवा कुठे आहेत उठले नाहीत का अजून. नाही, असे कसे झोपतील. शिवा तर उठते एवाना ती नाही झोपून राहत एवढा वेळ. अगं सासू घरी नाहीये ना म्हणून आराम करत असेल. नाही झोपली असेल तर काही हरकत नाहीच आहे पण एव्हाना उठते ना ती म्हणून म्हटलं. हे काय लगेच झालं. रेडी होताच गरम करायचं होतं. थँक्यू. संपदा ग शिवा आणि आशू कुठे आहेत? माहीत नाही ॲक्च्युली मी सकाळी गेले होते रूममध्ये तर मला ते दिसले नाही. मला वाटलं तुमच्यासोबतच असतील. नाही का म्हणजे रूममध्ये तरी नव्हते काकू. म्हणजे ते घरात नाही आहेत. ती आईला खूप विश्वास आहे ना तिच्या मुलावर आणि सुनेवर. पण काय ते त्यांच्या मनाला येईल ते तसं वागतातच. थांब थांब तू तुझं काही ठरवू नकोस असतील ते घरातच. मग काय जादू झाली आहे का घरात. नाही म्हणजे असे तर कुठे दिसत नाही आहेत ते म्हणून.
माझं डोकं खूप दुखतंय, मी जरा जाऊन पडते हा. मी बघते आशू आणि शिवाला. मी पण जाऊन बघते. नाही मला पण बघायचं आहे आई बरोबर आहे का मी.